यार खरं सांगू म्हणजे जारण असेल किंवा आता थांबायचं नाही असेल किंवा गुलकंद असेल, ह्या चित्रपटांनी ना 8 ते 9 कोटी कमाई केलीच. पण असा एखादा चित्रपट हवा होता जो 10 कोटीच्या पुढे कमाई करेल वर्ष 2025 मध्ये, आणि ती कमाई दशावतार चित्रपटाने करून दाखवलेली आहे. म्हणजे अवघ्या 13 दिवसामध्ये 10 कोटी तर सोडा 20 कोटीच्या पुढे कमाई केलेली आहे, आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी मधला 2025 मधला चित्रपट बनलेला आहे. तर चला तर मग ह्याच दशावतार चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. तर पुन्हा एकदा सांगेन की खूप कमी चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी आपलं एक चॅनल आहे. त्यामुळे एक सबस्क्राईब तो बनता जर का तुम्ही नवीन असाल, आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक सुद्धा करा. खूप इम्पॉर्टंट सपोर्ट मिळतो आणि चॅनलला सुद्धा आणि मलाही सपोर्ट मिळतो असे कलेक्शन सांगायला. तर दशावतार चित्रपटाचं जे कलेक्शन झालेलं आहे, म्हणजे जे 10 दिवसाचं जे कलेक्शन आहे ते मी व्हिडिओमध्ये आधीच्या सांगितलेलं आहे, रविवारपर्यंतचं कलेक्शन. तर ती व्हिडिओ सुद्धा पहा, मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आता आपण 11, 12 आणि 13 दिवसाचं कलेक्शन जाणून घेणार आहोत. तर दशावतार चित्रपटाने 11व्या दिवशी म्हणजे सोमवारी 80 लाख एवढी कमाई केली, मंगळवारी म्हणजेच 12व्या दिवशी 80 लाख एवढी कमाई केली, आणि 13व्या दिवशी म्हणजे काल बुधवारी चित्रपटाने 55 लाख एवढी कमाई केली. म्हणजे आता हे बघाल तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे जे दिवस आहेत ते वर्किंग डेज आहेत, सगळे कामाला वगैरे जातात, तरी चित्रपटाची कमाई 50 लाखाच्या पुढे आहे, जे की खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे मराठी चित्रपटासाठी आणि त्या आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी. आणि दशावतार चित्रपटाचं जे 13 दिवसाचं नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 18 कोटी एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे 13 दिवसानंतर दशावतार चित्रपटाचं तर ते आहे 21 कोटी 30 लाख एवढं. हे बुधवारपर्यंतचं कलेक्शन आहे 13 दिवसाचं. आजचं कलेक्शन सुद्धा 50 लाखाच्या पुढेच आहे, जे की एक खूप प्लस पॉइंट आहे. आणि शनिवार रविवार हा चित्रपट पुन्हा एकदा गाजवण्यासाठी तयार झालेला आहे. जॉली LLB नावाचं जो चित्रपट आहे त्याचं आव्हान आहे, पण त्यालाही एक जबरदस्त धडक मिळते आणि त्याचे शोज कमी करून पुन्हा एकदा दशावतार चित्रपटाचे शोज वाढवण्यात आले. हा किती इम्पॉर्टंट पॉइंट आहे ना यार, किती भारी एक म्हणतात ना की भारी फिलिंग येते यार. असं नेहमी पाहिलं जातं की मराठी चित्रपटाचे शोज कमी करून हिंदीला दिले जातात, पण ह्यावेळेस उलट होत आहे, जे की खूप भारी चित्र आहे. आणि जर का बुक माय शोला जर का तुम्ही जाऊन पाहिलं तर आता 12,000 ते 12,500 तिकीटची विक्री झाली होती 24 तासामध्ये, वर्किंग दिवस असून सुद्धा, जे की एक खूप सुंदर चित्र आहे. त्यामुळे शोज भरपूर वाढवले गेलेले आहेत. शनिवार रविवार गाजवण्यासाठी चित्रपट तयार झालेला आहे. आणि पुढचं येणारं जे तुफान आहे, जे वादळ आहे कांतारा 2 नावाचं, त्यालाही धडक द्यायच्या चित्रपटाला. धडक नाही म्हणता येणार, तुलना नाही करत आहे, तुलना तर अजिबात नाही, पण जर का स्थिरता दाखवली दशावतार चित्रपटाने एक शो तरी किमान, तर खूप भारी होणार आहे. पुढच्या वीकमध्ये 2 ऑक्टोबर रोजी आहे कांतारा चित्रपट येणार, तर त्यालाही ती एक स्पर्धा असणार आहे आपल्यासाठी. तर आपण पुढे बघूच. एवढीच इच्छा आहे की ह्या चित्रपटाने किमान 40 कोटी तरी कमवावे, आणि हा चित्रपट कमवेल तेवढं असं मला खूप आशादायी चित्र वाटतंय. तर इथेच थांबूया. तुमचं प्रिडिक्शन काय तेही नक्की सांगा, की तुम्हाला किती वाटतंय दशावतार चित्रपट हा किती कमाई करेल लाईफ टाइम, तेही सांगा. तर इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा, आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची विसरताय काय यार, काळजी घ्या.